माने मालकांचा प्रवेश जो आहे तो त्या दिवशी झाला, म्हणजे सरप्राईज होतं सर्वांसाठी. तर त्यामुळे कुठेतरी आमदार सुभाष देशमुख जे आहेत ते कुठेतरी थोडेसे नाराज होते की मला विश्वासात घेऊन हा निर्णय झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आमच्या जी काही भागीदारी आहे त्याच्यामध्ये भागीदार करू नका आमच्या जागांमध्ये, या कार्यकर्त्यांमध्ये, असं एक त्यांची भावना आहे. मी सातत्याने सांगितलंय की भारतीय जनता पक्ष वाढत असताना खूप लोकांनी प्रचंड मोठी मेहनत घेतलेली आहे, कष्ट घेतले, आणि हा पक्ष इथपर्यंत पोहोचत असताना त्या सगळ्यांचं योगदान आहे. तेव्हा वाटणं साहजिक आहे की नव्यानं लोक येतात, आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल का, कशी होईल, ही भावना त्यांच्यामध्ये असणं साहजिक आहे. पण शेवटी एक लक्षात ठेवा की नेतृत्वानं काही निर्णय घेतलेले असतात, विचारपूर्वक घेतलेले असतात, आणि तेव्हा नेतृत्वाने घेतलेला निर्णय आपण बऱ्यापैकी आपण स्वीकारत असतो. तसंच मला वाटतं बापूंनी पण स्वीकारलेला आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केलेली होती, आणि त्या अनुषंगाने मी मुख्यमंत्री मोदयांशी बोललो. त्यांनी सांगितलं माझं बोलणं झालेलं आहे. बापूंनी नाराजी व्यक्त केलेली होती, हे वास्तव आहे. शेवटी कोणी असला तरी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त होणं साहजिक आहे. बापू काल असं देखील म्हणाले होते की विजय मालक, मी एक आपल्याला सांगतो, कुठलीही नाराजी ते नव्हते. आमच्या दोघांचंच खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे, आणि त्यांच्या आईंची तब्येत बरी नव्हती, काल हॉस्पिटलाइज होत्या. आज आईंना भेटायला मी या ठिकाणी आलो, आणि सहज आम्ही गप्पा मारत बराच वेळ बसलो होतो. त्यामुळं मी आपल्याला क्लिअर सांगितलं, आधी बोललो की साहजिक आहे, त्यांनी त्यांच्या भावना आताही माझ्याजवळ व्यक्त केलेल्या आहेत की खूप संघर्षातनं पक्ष उभा राहिला आहे. वल्लाळ साहेबांचा पासून त्यांनी मला इतिहास सांगितला, आणि तेव्हा या संघर्षाच्या परिस्थितीत एक एक कार्यकर्ता घडवायला किती त्रास होतो, आणि आम्ही ज्या लोकांच्यावर संघर्ष केलेला आहे त्याच लोकांना पुढे घेऊन आम्हाला जायला लागेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शेवटी साहजिक आहे, मी तुम्हाला सांगितलं की या भावना असणं साहजिक आहे. त्या भावना त्यांनी व्यक्तही केल्या. नेतृत्वाने काय निर्णय घेतलेले असतात, शेवटी त्यांनी काय विचार केलेला असतो, या सगळ्या गोष्टी स्वीकारून आपल्याला पुढे जायचं असतं. सचिन दादा निवडणूक प्रमुख केलं होतं.